आज ना थोडासा उठायला उशीरच झाला. लेकरांना आता टिफिनमध्ये पटकन काहीतरी द्यायचं म्हणून भाजी पोळी सोडून वेगळं काहीतरी बनवायचं होतं. तर इथे मी मॅगी मसाला राईस बनवायला घेतले. कढईत तेल टाकून खडे मसाले टाकून घेतले आणि लक्षात आले की पनीर फ्राय करून घ्यायचं राहिले. पनीरला पण फ्राय करून घेतलं. कांदा, हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट छान भाजून घेतलं. त्याच्यानंतर याच्यात बटाटा टाकला चिरलेला, टोमॅटो टाकलं, शिमला मिरची टाकून घेतली. आवडीनुसार आणखीन व्हेजिटेबल तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता. लाल तिखट, हळद, धने पावडर आणि एक मॅगी मसाल्याची पुडी याच्यामध्ये ऍड केली. मसाला थोडासा परतवला. फ्राय केलेलं पनीर ऍड केलं. याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि बासमती राईस जे आहे ते 10 मिनिट मी भिजत घातले होते. धुवून याच्यामध्ये टाकले. चवीनुसार मीठ टाकलं. 1 मिनिटभर असं झाकून ठेवलं. नंतर गरम पाणी याच्यामध्ये ऍड केलं आणि त्याला शिजेपर्यंत झाकून ठेवलं. तर मस्त असे मॅगी मसाला राईस बनवून तयार होते. त्याच्यानंतर मला जायचं होतं आता बाजारामध्ये. तसा जायचा कंटाळा येत होता कारण की सकाळचे सगळे कामावरून झाले की दुपारी थोडंसं आराम करावा वाटतो. पण कधी कधी जावं लागतं असं, कारण की भाजीपाला काही गोष्टी आपल्या मनासारख्या येतात, निवडून वगैरे आणता येतात म्हणून. तर इथे भाजीपाला घेतला आणि तिथेच बाजारामध्ये ना सेल लागला होता. म्हणजे नवीन ओपनिंग होती ह्या सेलची. चला म्हणलं आपण पण जाऊन येऊया. आता या सेल मध्ये सगळ्या घर संसाराच्याच गोष्टी होत्या. काही 1-2 गोष्टी घेतल्या आम्ही. बराच वेळ इथे टाइमपास केला आणि नंतर निघालो मग घरी. आणि घरी आल्याच्या नंतर प्रक्षिताला अगोदर रेडी करून द्यायचं होतं कारण की तिला जायचं होतं तिच्या फ्रेंडच्या बर्थडे साठी. नंतर मग मी भाजीपाला निवडत बसले आणि असा गेला मग कालचा दिवस. बाय.